गजर माऊलीचा गजर माऊलीचा करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुला आले चित्त शुद्ध करा बरोबर आहे का बाबा आवाज पाहिजे त्रिभुवन सेटिंग बदलवली आवाज कमी जास्त करा फक्त वाढवा बेस कमी करा आवाज वाढवा इको कमी करा फक्त आवाज द्या मंदिर कळस बोलला शिगावी मंदिरात ओ शिगावीच्या भूमीवरती संत गजानन समाधी घेऊली ऋषी पंचमीला गईवर लागा पहारा मंदिरी कळस बोलला शिगावी पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा
इति महाद्वारा हरी भेटी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा। संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबार आहे। श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा एका साधकाला उपदेश करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे। विठ्ठल एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली 1 दिवसीय कीर्तन सेवा आज आपल्याकडे उपस्थित आहे। आपण एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा संकल्पित वेळेत पूर्णतेला नेणार आहोत। का सोम सूर्यादी ग्रहणे येवोनी करती पारवणे की माता पितर मरणे अंकित जे दिवस। आपल्या आईवडिलांच्या मृत्यूची जी तिथी आहे, जो मृत्यूचा काल आहे, त्या कालाला प्रमाण मानून त्या दिवसाची पूजा करण्याची पद्धत प्रघात आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आहे, सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आहे। आणि त्यातलाच एक भाग म्हणून आज या दराडे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्रद्धेय शिवाजी बाबा महादू दराडे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या स्वकीयांनी त्यांच्या आत्तजांनी या गोड कार्यक्रमाचं केलेलं हे नियोजन आहे। त्यामध्ये संपूर्ण त्यांचं दराडे नावाचं कुटुंब, मातोश्री गंगा भागीरथी पार्वताबाई शिवाजी दराडे, त्यांच्या भगिनी चंदाबाई बन्सी ताडगे, संपूर्ण त्यांचं कुटुंब, त्यामध्ये त्यांचे 4 सुपुत्र श्री भाऊसाहेब शिवाजी दराडे, श्री खंडू शिवाजी दराडे, श्री दत्तू शिवाजी दराडे आणि श्री उमेश शिवाजी दराडे, 4 सुकन्या गंगा भागीरथी सिंधुबाई वसंत आव्हाड, गंगा भागीरथी मंदाबाई रामचंद्र बुलकुल, आशा मारुती सानप, रंजना अप्पा साबळे, संपूर्ण कुटुंब, 4 सुना, नातवंड, दराडे परिवार, आव्हाड परिवार, सानप परिवार, साबळे परिवार, बुरकुल परिवार, ताडगे परिवार आदी करून या दराडे परिवाराशी संलग्न जो काही आप्तजांचा वर्ग असेल, नातेवाईकांचा वर्ग असेल, त्या सगळ्यांच्याच वतीनं आज ही कीर्तन सेवा श्रद्धेय शिवाजी बाबांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या 4ही भावंडांनी एकत्रित येऊन केलेली आहे। जसं रामायणामधले 4 भावंड पाहायला मिळतात आणि रघुकुलाचा इतिहास सांगितला जातो, तसं वडिलांचं केलेलं भव्यदिव्य पुण्यस्मरण या 4ही राम लखन भरत शत्रुघ्न या 4ही भावंडाप्रमाणे आपल्या वडिलांप्रती असलेली निष्ठा, वडिलांप्रती असलेली श्रद्धा शिवाजी बाबाच्या पोरांनी आज मात्र सांभाळलेली आपल्याला सगळ्यांना दिसून येते। मी मनापासून आनंदित आहे। मोठा कुटुंबाचा परिवार आहे, सगळ्या मंडळींचा आप्तजांचा परिवार मोठा आहे आणि अशा मोठ्या कुटुंबामध्ये जे प्रेम, जी आपुलकी आपण सगळ्यांनी वडिलांबद्दलची अनुभवली ती वाखाणण्याजोगी आहे। अनेक नाती आजोबांच्या घरामध्ये बघितल्या, नातवंड बघितली, एक आगळा वेगळा सोहळा आजच्या दिवसात सगळ्यांनी अनुभवला। प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आजोबाची आठवण आहे, मुलाच्या मनात बापाची आठवण आहे, सुनेच्या मनात सासरेची आठवण आहे, पत्नीच्या अंतःकरणात पतीचं स्मरण आहे, बहिणीच्या हृदयामध्ये भावाचं स्मरण आहे। विविध अंगानं शिवाजी बाबांनी जे नाते गोते गुंफून परमेश्वरानं त्यांना इथं पाठवलेलं, मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक नात्याला न्याय देण्याचा प्रयत्न मनुष्य करत असतो, पण बहुधा त्या न्यायाकडून न्याय दिला तरी नात्याकडून न्याय होताना दिसत नाही। वेळ देतो पण नातं काही न्याय देत नाही। पण मृत्यू पश्चात सुद्धा पुण्यस्मरणापर्यंत आपली नातेवाईक, आपली आप्तज, आपले स्वकीय जर आपल्याला न्याय देत असतील तर याचा अर्थ असा आहे शिवाजी बाबांचं जगणं हे उत्तमच होतं, सदाचाराचं होतं। तसं होत नाही महाराज। 86 वर्षाचे आयुष्य म्हणजे हे जाण्याचंच वय झालं कलियुगात, हे थांबण्याचंच वय।
अहो 70 उलटली की घरातली माणसं देवाला नवस कबूल करतात. हे गेले तर यांच्या शरीराचा त्रास कमी होईल आणि आम्हाला त्रास कमी होईल. पण 86 वर्षाचा म्हातारा जाऊन सुद्धा, महात्मा जाऊन सुद्धा मी अनेक महिलांची कीर्तनात बसल्या बसल्या डोळे बघत होतो. त्यांचे डोळे पाणवलेली होती कुटुंबातल्या. बाबांच्या फोटोकडे बघून त्यांना आपल्या वडिलांचं, आपल्या आजोबांचं, आपल्या भावाचं स्मरण मात्र होत होतं. हा त्यांच्या आयुष्याचा प्रत्यय आहे. आणि मला असं वाटतं मनुष्याला जीवन इतकं सुंदर मिळावं की आपण गेल्यानंतर आपल्याबद्दलची चर्चा कुटुंबात व्हावी. चांगल्या वाईट काळामध्ये, संघर्षाच्या काळामध्ये, आनंदाच्या काळामध्ये कुटुंबाला आपलं स्मरण व्हावं. आणि होत असतं. म्हातारपणातलं सगळ्यात सुंदर नातं आजोबाचं आणि नातवाचं आहे. म्हातारपणातला नातवासारखा मित्र नाही महाराज. इतका चांगला मित्रच म्हातारपणात मिळू शकत नाही जितका नातू एका आजोबाशी मैत्री करतो. म्हातारपणातला चांगला मित्र नातू आहे. म्हातारपणातली चांगली मैत्री नात आहे. ज्या घरामध्ये ज्या उत्तरार्ध सुरू झालेल्या म्हाताऱ्याला, म्हातारीला आपल्या नातवंडांना मित्रासारखं वागवता आलं, सांभाळता आलं, बोलवता आलं, शिकवता आलं, समजावा आपला प्रवास उत्तम दिशेनं चालू आहे. त्याच्याकरता काही मोठ्या माळाच घालाव्या लागतात, खूप वाऱ्याच कराव्या लागतात. तुमच्या जगण्यातून कुटुंब व्यवस्था सुधारली, काहीतरी कुटुंबाच्या पदरात जायला लागलं की समजावं आपलं जीवन खरंच योग्य दिशेला आलंय. भगवंतानं आपल्याला एका चांगल्या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे. जीवन प्रत्येकाला मिळतं, पण त्या जीवनाचा अर्थ मात्र सगळ्यांना कळतो असं काही होत नाही. पण आनंद आहे. 4ही मुलं ज्यावेळेला माझ्या समोर येत होते, कोणी महसूल विभागात आहे, मला असं वाटतं 2 मुलं महसूल विभागात, महसूलच विभाग आहे ना, ग्रह महसूल खात्यामध्ये एक मुलं भूमी अभिलेख, हा भूमी अभिलेख आहेत. एक पोलीसमध्ये आहे. सुरक्षेचं काम या राज्याचं त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे सोपवलं. तशी तो जुनी माणसंही पाहिली. पण जुन्या माणसांनी कुटुंबाला जो न्याय दिला, अरे तुम्ही आपण आपल्या पोराचं जीवन स्टेबल करू शकलो नाही ना अजून. खरं सांगा, कीर्तनात बसलेल्या बापाला तुमच्या पोराच्या भविष्याची चिंता आहे. तुमचा पोरगा कोणता व्यापार करणार आहे, कोणती नोकरी करणार आहे, कुठला उद्योग करणार आहे, काय करणार आहे, माझ्या पोराचं पोट कसं भरेल, उदरनिर्वाह आमच्या कुटुंबाचा कसा चालेल. अजून या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या काळात, स्पर्धेच्या युगात इतक्या वाटा पैसे कमवण्याकरता खुल्या होऊन सुद्धा बापाच्या मनातली चिंता जात नाही. ज्या कालावधीमध्ये सोशल मीडिया नव्हती, ज्या काळामध्ये इलेक्ट्रिक मीडिया नव्हती, ज्या काळामध्ये प्रिंट मीडियाचा कारभार होता, कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग इतकं स्पर्धेत वाहत नव्हतं, त्याही काळात पोरांना शिकवलं, सांभाळलं, पोटाला चिमोरा देऊन, कुचराई करून, कंजूशी करून, आर्थिक बजेट कोलमडू नये याची काळजी दराडे परिवारात शिवाजी बाबांनी घेतली. त्याचा प्रत्यय म्हणून आज ही सगळी मुलं आपापल्या परीनं पोटा पाण्याला लागलेली आहे. हे सगळं दान बापाचंच असतं महाराज. त्यांना तर कोणी पोराकरता करू शकत नाही. तो खाटेवर पडला असला तरी चालेल, पण बाप कीर्तनात, बाप घरात असला पाहिजे. तो थकलेला असला तरी चालेल, पण बाप बाप आहे. बाप घरात पाहिजे. 10,000 रुपयाचं जरी कर्ज डोक्यावर असलं, बाप जाता बरोबर 13व्या दिवशी माणसं बाहेर येतात पैसे मागायला. इतकं विचित्र जग आहे. आपल्या बापाचं एक वेगळं अस्तित्व असतं. ही अमुक अमुक माणसाची पोरगी आहे हे देखणे पण शाळेत जाताना, कॉलेजला जाताना खूप वैभवशाली असतं, खूप वजनातलं असतं. तुम्ही एखाद्या घरी नांदायला जाता त्यावेळेला त्या बापाचं नाव काढायलाच नांदायला जाता नो. अरे तुमची माय जरी तुम्हाला बिद्या करत असली तरी आई म्हणून ती असं म्हणत नाही माझं नाव काढ. ती पोरीच्या डोक्यावरून हात फिरवते म्हणते, बाई तुझा बाप खूप स्वाभिमानी आहे बरं बेटा, तुझ्या बापाची मान फक्त खाली पडू देऊ नको, खूप चांगलं वाग बाई. जेव्हा जेव्हा तुझ्या सासरचा फोन आला त्यावेळेला माझं जाऊ दे, मी तुझ्या अपराधही सहन करून घेईल, पण तुझ्या बापाला तुझं उनं धुणं, तुझं चुकीचं वागणं नाही बरं सहन होणार. तुझ्या बापाला कधी शर्मेनं खाली बघायला लावू नको. एक पत्नी ज्या वेळेला आपल्या मुलगीला हा संदेश देते त्यावेळेला नवऱ्यानं आयुष्यभर कमावलेल्या अस्तित्वाची जाणीव तिला असल्यामुळं ती हे सांगत असते. बापाच्या अनेक छटा आहे ज्या आयुष्य निघून जातं पण कळत नाही, लक्षात येत नाही.
दुर्दैव आताच्या काळामध्ये तो कधी कधी कीर्तनातून सांगावा लागतो, घरात सांगावा लागतो. पाणी मारा. बाप करी जोडी लेकुराचे, बाप करी जोडी लेकुराचे गोडी, बाप करी जोडी लेकुराचे गोडी, बाप करी जोडी लेकुराचे गोडी, बाप करी जोडी बाप करी चित्रच मांडणं कीर्तनकाराला मोठा अवघड असतो. महाराज कीर्तनकार एक कोणाचा तरी मुलगा आहेच ना, गायकही कोणाच्या पोटी जन्माला आलेला आहेच ना. प्रत्येक जणाने बापाचं अस्तित्व न्याहाळलेलं पाहिलेलं आहेच ना. मला असं वाटतं ज्यांना आपल्या घरातून आपली बहीण बिद्या होताना पाहिली त्याला बाप कळत असतो काय. अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला, निवडणुकीतले पराभव पचवलेला बाप सिंहासारखा महाराज, हिमालयाची उंची त्याची, पण लेकरावर बापाचं प्रेम किती असू शकतं हे जर पाहायचं झालं तर एखादी मुलगी ज्या घरातून लेकबाई बिद्या होते, सासरी जाते, त्या घराला आपण कधीतरी जाऊन बघा. आपण फक्त लग्नाच्या अक्षता टाकायला जातो. एखाद्या वेळेला जा जिथं महिलांचा सगळा गोतावळा गोळा झालेला असतो, त्यात पुरुष या जातीनं, पुरुष या नात्यानं कुठंतरी कोपऱ्यात उभं राहून एक बाप त्या मंडपात्रा रेखाळू निहाळू चित्र त्या बापाचं बघू असं जर तुम्ही ठरवलं, मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, सगळी माणसं नवीन कपड्यात असतात, अगदी पाहुण्यांच्या व्यवस्थेमध्ये असतात सगळी माणसं. परफ्यूम काय, नवीन वस्त्र काय, जॉकेट काय काय असतील नसतील ते सगळे वस्त्र. अख्ख्या मंडपात जुन्या कपड्यात एक माणूस फिरत असतो ज्याला आणलेले कपडे बदलायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्याचं नाव बाप आहे. पायजमाला भाजी लागलेली,
कधी भाजीची बादली उचलायची, कधी चहाचं उचलायचं, कधी भाताची वाढ हातात घ्यायची, कोणाकडं नेऊन द्यायची. आलात का, जेवलात का, कधी आलात, काय आणलंय, कोण आलंय, ताई आल्या का, पोरांना आणलंय का, हे विचारण्यामध्ये अख्खा दिवस निघून जातो. लेख बिद्या करायची वेळ येते त्यावेळेला ओवाळणी घालायचं काम चालू असतं. अक्षद, हळद, कुंकू, तिलक करून, औक्षण करून लेख सासरी पाठवायची वेळ असते. त्यावेळेला सगळे हजर असतात. मामी, मामा, काकी, काकू, आत्या, सगळेच. कोणीतरी म्हणता रे त्यांना बोलवा, आता बिदेगिरीची वेळ झाली. बर बर, त्यांना आणायला कोण जाईल? मंडपामध्ये एखादा मित्र पाहायचा त्यांच्या बरोबरीचा, त्यांना सांगायचं काका तेवढं अण्णांना पाठवता का हो इकडे? बर बर. अण्णांना आणायला गेलेला तो व्यक्ती त्या मंडपात जातो, म्हणतोय अण्णा अरे लेख बिद्या करायची 2 घास, जेव्हा तिला बिद्या करे की आपण तसं नाही चालत. 2 घास खाल्ल्याशिवाय पोरीला बिद्या कसं करायचं? पोरीच्या बापाच्या मुखात कन्यादानाच्या तृप्ती करता 2 घास तुमच्या पोटात गेले पाहिजे ना. बर बर. 2 घास कसे बसे घशातून खाली उतरलेला बाप प्रत्येक जण ओवाळणं घालतो त्यावेळेला फोटो काढत असतो. ती पोरगी प्रत्येकाच्या ओवाळणीला प्रतिसाद देऊन कॅमेरावाल्याकडे बघत असते. ज्यावेळेला बाप पुढं हजर होतो त्यावेळेला ती कॅमेरावाल्याकडे बघत नाही, वरती बघत नाही, हा माझा बाप आलाय. तिनं भेगा पेळलेल्या पायाचा बाप, मळालेल्या कपड्याचा, भाजीला पायजामानं भाजी लागलेली, मळालेले कपडे, जुने कपडे घातलेला माणूस कोणीतरी माझ्या पुढे येऊन थांबलाय हे लक्षात येता बरोबर ते कॅमेरावाल्याकडे सुद्धा पाहत नाही. त्या बापाच्या पोटाला चिकटून मिठी मारते. तिला माहिती असतं हा माझा अण्णा आहे, ज्यानं माझ्याकरता आयुष्यभर कष्ट केले, माझे लाड कोड कौतुक पुरवले, हा माझा बाप आहे. तिला ना पाया पडायचं सुस्त, ना फोटो काढायचं सुस्त. अरे 4 पोरं असू द्या, 2 पोरं असू द्या, उदार अंतःकरणानं घरात किती फकिरी असू द्या, सावकाराकडचं कर्ज डोक्यावर असू द्या, पण तरीही लेकीला बिदा करायच्या वेळेला तो बाप एवढंच म्हणतो, बाई कोणत्याही गोष्टीची कमी असेल तर मला हळूच सांग, तू काळजी करू नको. तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या माहेरात तुला कसली कमी नाही. पोरांचं मला माहिती नाही, पण मी मात्र तुझा बाप आहे, मी आहे, मी असेपर्यंत तू काळजी करायचं नाही. हे सांगायची दानत ज्या विचारात आहे, ज्या मुखात आहे, तो केवळ केवळ बाप आहे. मला तरी असं वाटतं बाप नावाचं, आई नावाचं दैवत माहेरातून गेलं. तुमचे भाऊ करोडपती असू द्या, तुमच्या भावाजवळ ना तुमच्या आईचं प्रेम आहे ना तुमच्या वडिलांचं प्रेम आहे. वडील काही शब्दात सांगता येत नाही, आई काही शब्दात सांगता येत नाही. त्यामुळं त्या वडिलांच्या अस्तित्वाला सलाम करणारी सनातन वैदिक हिंदू परंपरा आहे. त्या परंपरेतून पुढे जात असताना अत्यंत विनयानं, आदरानं त्यांचा स्वीकार करून पुढे जावं. श्राद्धाचा पुण्यस्मरणाचा दिवस आला की अट्टहासाने पुढाकाराने त्या दिवसाला साजरं करावं. कशा करता करावं? ज्या बापाने आयुष्यभर कष्ट करून आशीर्वाद दिला, मृत्यू पश्चात आमच्या वडिलांची जागा भगवंताच्या चरणाजवळ असावी, हे मागण्याची जबाबदारी आज मुलींची आहे, मुलांची आहे, बहिणींची आहे, सुनांची आहे. अरे ज्या सासऱ्यानं तुमच्या पोरांच्या नावाची जमिनीची उतारी करून दिले त्याच्या श्राद्धाला देवा करता देवापुढं भीक मागायला लाज काय? ज्यानं आयुष्यभर आपल्याकरता देवाला भीक मागितलं, जो रोज हारला आपल्याला जिंकवण्याकरता, त्याच्याकरता एक दिवस पदर पसरण्याची लाज काय? सध्या बऱ्याच घराला तो पदर पसरण्याची लाज वाटते. आणि तो पदर पसरण्याचा दिवस कोणता असेल तर तो आजचा आहे. आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलः हे हत्र विहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. आज मागायचं काय? मागायचं पितृसेवा पुण्ये लाभले, सेवा पुण्य लागले,
सेवा पुण्य लाभले निदान ब्रह्म सनातन अंग संग महाराजांची भाषा आहे. तुम्हाला सेवेनं देव मिळाला. जारे आहेत ज्यांच्या दराडे परिवाराचं कुटुंब हे मामाचं नातं येतं असं इथं आल्यानंतर माहिती पडलं आणि फोनवरती ज्यांचा संपर्क झाला असे आदरणीय दशरथ भाऊ सांगळे आहेत. भजन साथीला संगीत अलंकार श्रद्धे हरिभक्त परायण आपल्या जिल्ह्याचं वैभव चिंतामणजी महाराज सानप आहेत. विनेकरी किरण महाराज आहेत. भालदार चोपदार ताईंच्या गुरुकुलातली ही सगळी माझ्या विद्यार्थी भगिनी आहेत. या चिमुकल्यांच्या चरणी प्रणाम करून संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश. तुकोबरांची भाषा आहे. मनुष्य जिथं वाटचालीत आहे ती अत्यंत महत्वाची आहे. जीव मानव अन्यत्र त्या जागृती करता मनुष्यानं कुठं जाऊ नये. कुठं जाऊ नये याच्या तपशिलात पुरावे शास्त्र. या लोकांच्या माग उपदेशाकरता कधी जाऊ नका. कोण कोण देवद्वेषी जे देवाचा द्वेष करतात त्यांच्या मागे जाऊ नका. काही माणसं भगवंताचा द्वेष करतात ते द्वेषी असतात. त्यांना काही प्रेम नसतं देवाबद्दल. फक्त नाटक आहे फक्त आव आहे. तुम्ही अशा अनेक घर पाहिजे बापाचं श्रद्धा करता पण देवाबद्दल त्यांना असता नसतं. भगवंताबद्दल असता. काय किंमत करतो त्या लोकांची. खूप घरचा श्रीमंत आहे. 2024 मध्ये विधानसभेच्या अगोदर बरेच जणांनी मोठे मोठे उत्सव राज्यात आयोजित केले सप्ताह. त्यांचं प्रेम देवावर नसतं. त्यांना वाटतं या उत्सवातून काही आमच्या पदरात पडावं आणि आमचं फलित व्हावं. काय देवावर प्रेम वगैरे नाही. देवावर प्रेम करणं म्हणजे काय नाटक आहे का. ते काय अभिनय का तो. अरे त्याला अंतर्मुखच व्हावं लागतं. त्याला प्रेमच लागतं अंतर परमात्म्याविषयीचं. देवद्वेषी माणूस भेटला की त्याचं ऐकू नका. ती तुमची आई असली तरी तिचं ऐकू नका. तो तुमचा बाप असला तरी त्याचं ऐकू नका. तो तुमचा भाऊ असला तरी तुम्ही त्याचं ऐकू नका. आपल्याकडे पुरावे कोणते कोणते. लादे जनक विभीषण बंधू राजमाता प्रल्हादानं बाप सोडला
देवाचा द्वेष करतो म्हणून. बिभीषणानं भाऊ शने बंधू राज्य माता निंदू भरते केली. अरे एकानं तर डोळाच फोडून टाकला आपल्या गुरुचा. आडाला म्हणून पुढे गेला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. न मानावे तैसे गुरुचे वचन जेने नारायणांतर येतो. सध्या देवभक्ती कमी झाली आणि गुरुभक्ती वाढली. तर काय तुमची बुद्धी कुठे गेली गहाण पडली. नाही नाही आमचे गुरु सांगतील. काय धेल्याचं ज्ञान आहे तुझ्या गुरुला. तो गाजर पार घे. देवावर त्याचं प्रेम नाही आणि माझे गुरु सांगतील. बाबळ सर कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात या गोष्टी सांगाव्या लागतं. हे दुर्दैव आहे कालाचं. ज्यांनी ज्यांनी अम्मा मा बापू गुरु केले त्यांना विचारा तुमचे गुरु कुठे बुवा. काय चाललं त्यांचं तुमच्या गुरुभक्तीचं. हा असं आंधळी भक्ती मनुष्यानं करू नये. अरे डोळा फोडून टाकला माझ्या भगवंताला द्यायला नाही म्हणतो. शुक्राचार्याचा डोळा फोडला मार. काय नव्हतं दिलं ते शुक्राचार्याने त्या राजा बलीला. सगळे गुजरात मधले यज्ञ बळी राजाकडून या शुक्राचार्यांनी करून घेतली. गो सेवा शुक्राचार्यांनी करून घेतली. ब्राह्मणांची सेवा शुक्राचार्यांनी करून घेतली. पण ऐकलं नाही महाराज. देवाच्या विरोधात सांगणाऱ्याचं कधी मनुष्यानं ऐकू नये. तो उपदेश कामाला येत नाही. काय माणसं देव नाही देव नाही देव नाही देव नाही. आमच्या गावात एखादा 2 तास भाषण केलं. देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही देव नाही. खाली उतरल्यावर लोक म्हणत काही बोलले राजा तुम्ही. तो म्हणजे देवाची कृपा आहे. असा बोटाना आणला पाहिजे. नाटकात सांगतो का. सोशल मीडियातल्या काही लोकांचा मतप्रवाह जिंकण्याकरता अंतकरण बदलतो. अरे राम 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 राम. काय निर्दय आहे रे. किती निर्दय अंतकरण म्हणावं हे. स्नेहवाळे खाटी पशुपाडी. देव नाही म्हणायचं लोकांची धाडसच कसं होते कळत नाही. अरे घर आहे त्याला झोपवतो यात काय नवल आहे. ज्या पाखराला घर नाही राहायला त्या पक्षाला सुद्धा थंडी वाजू देत नाही हो झाडावर. निवांत झोपवतो. सकाळी ऊन पडलं की पाखराला अन्न शोधायला बळ देतो. ही ताकद कोणाची. हे काही माणसं चालवतात का. भगवंत नाही. महाराजांची भाषा बघा त्या अभंगात. का रे नाथविषयी कृपाळू देवाशी. इतक्या कृपाळू देवाला तू झाला नाही लेका निर्दयीन आम्हाला काय होशी. अरे स्नेहवाडी खाटीक पशुपाडी. तू खाटका सारखा आहे लेका. तो बोकडदारात बांधलं की त्याच्या मानेला सुरी कधी लावेल याची वाट पाहतो. तशी जगात काही माणसं आहे देवावर त्यांचं प्रेम नाही. आणि ते तुमच्या जवळ राहत असले. महाराज म्हटले त्यांचं ऐकू नका. शास्त्र म्हणतं देवद्वेषी बाजूला करा त्यांना. दुसऱ्या व्यक्तीचा उपदेश ऐकू नये. कोण मिथ्याभाषी जो कायम खोटं बोलतो चुकीचं बोलतो त्याचं ऐकू नये मनुष्याने. मिथ्या वचन बोलणाऱ्याचं काय ऐकायचं. ऐकू नका. खरं सध्या मोठ्यानं बोलणाऱ्याचं लोक खरं समजतात. श्रीमंताला लोक बुद्धिवान समजतात. जगाचं ट्रेंड आला नवीन. करावं काय. मिथ्या वचन असणाऱ्या लोकांच्या समोर उपदेश ऐकायला जाऊ नका. शास्त्र तुम्हाला थांबवत आहे. मिथ्याभाषी निराधारो. ज्या लोकांच्या बोलण्याला कशाचाच आधार नाही
त्यांचं काय ऐकता हो? आधारा वाचूनी काय सांगायची कहाणी? ते काय कहाणी आहे का, गोष्ट आहे का? ते पुराण आहे का? ते एखादं तू निर्माण केलेलं काय चालणार आहे? ते आधाराशिवाय काहीच कोणी ऐकू शकत नाही. आधार असलं की माणसं आहे. कीर्तनाला आधार आहे, ज्ञानोबा तुकोबारांचा आधार आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराशिवाय या राज्यात एक शब्द सुद्धा तुमचा माझं कोणी ऐकत नाही. तुम्ही बैठकीत लोकांना 2 तास सांगा, अरे तुम्ही पैसे दिले लोकांना तरी लोक ऐकत नाही ऐकत. इथं आपण ज्ञानोबा तुकोबाराय सांगा, माणसं 4-4 तास ऐकायला तयार होतात. का? आधार आहे त्या बोलण्याला. आधारा वाचून तुम्ही काही बोला. सत्यनारायणाची पूजा चालू आहे, झाली पूजा झाली, पोथी सांगून झाली, अख्खी कथा सांगून झाल्यावर पुंडलिक वर्देवर टाईम आला आणि तो घर मालक बाहेर आला. का हो महाराज झालं काय? म्हणे हो अरे माय धान्य राजा, लांबवा लागते पोथी, जरा लांबवा लागते. म्हणजे वाळवणं पडते. 10-15 मिनिट अजून शिरा झाला नाही, प्रसाद तयार होईन तोपर्यंत वाळवा जरा. अरे ते महाराज म्हणे ते झालं ना आता. वाळा तुम्हाला काय, तुमचं रोजचंच आहे, काय लागते तुम्हाला वाळायला? ते लोक काय बोलतील? ते महाराज म्हणतो आता पाहतो काही वाळवायचं असेल तर. पण आता पूजा सांगून झाली, एकच पान शिल्लक होतं मागचं, त्याच्यावर पूजेचा विधी लिहिलेला होता. तिला वाटलं एकच पान आहे आता, याच्यात 10-15 मिनिटं काळ नाही. आता ते म्हटले श्रोत्यांना, आपण आता सत्यनारायणाची पूजा ऐकली, सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकली. आता तुम्हाला जर ही कथा घरी करायची असेल तर तुम्ही कशी करावी, ही पूजा कशी मांडावी, काय करावं? पहिल्यांदा उंजळ भरलेले तांदूळ घ्यावे, धान्य घ्यावं, ते उजव्या बाजूला घालावं, त्या धान्यावर कुंकू घालावं, हळद घालावी, अक्षत घालून त्या धान्याला नमस्कार करावा. मग एक तांब्या घ्यावा, त्या तांब्याला तिलक करावं, त्या तांब्याला हळद लावावी, त्या तांब्याला नमस्कार करावा, तो तांब्या धान्यावर ठेवावा. धान्यावर ठेवलेल्या तांब्यामध्ये पाणी घालावं, पाणी घातलेल्या तांब्याला पुन्हा नमस्कार करावा. कुणी अशीच असतील किरण बोल. मग त्या तांब्यामध्ये नारळ घालायचे, नारळ हातात घ्यावं, नारळाला तिलक करावं, त्या नारळाला नमस्कार करावा. एकदम तांब्यामध्ये नारळ घालू नये. त्या तांब्यामध्ये नारळ घालायच्या अगोदर त्या तांब्यामध्ये पानं घालावी. ती पानं कोणती असावी? तेला वाटलं हा मुद्दा बरा आहे जरा. ती पानं कोणती असावी? ते काय केळीची पानं असावी का? नाही. ते काय नारळाची पानं असावी का? नाही. मग ते काय कडुलिंबाची पानं असावी का? नाही. ते काय चिंचेच्या झाडाची पानं असावी का? नाही. ते काय बदामच्या झाडाची पानं असावी का? नाही. ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पानं, एकच तर पान राहील दादा. घर मालकाला झाला हो म्हणे शिरा झाला का? हा, तर त्या तांब्यामध्ये जी घालायची पान आहे ती पानं नागविलीची असावी. पुंडलिक. अरे आधारा वाचून काय सांगशी कहाणी? कोण ऐकत ते? त्याला काय अर्थ आहे का? वरून निराधार लोकांचं वचन ऐकू नये. नोन अनुभवी, ज्या लोकांना कवळीचा अनुभव नाही, तुकोबार म्हटले आम्ही सांगतो पण अनुभवे आले अंगा ते या जगात येत असो. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, तुका म्हणे ते पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामा रे, शब्दाचे गौरव पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामा नाही. तुकोबारे म्हटले तर अनुभव लागतो. तसं काय सांगता हो लोकांना बिना अनुभवाचं? अनुभवजन्य ज्ञान मनुष्याचं आनंदाचं ठरतं, उपदेशाचं ठरतं. अनुभव नसेल तर लोकांचं ऐकू नये, लोकांना सांगूही नाही. असं आहे. चला.
म्हणून अनुभवी नाम निंदकस्य वचनम प्रमाणम न्यच मन्यते. वेद, श्रुती माता, पुराण, स्मृती ग्रंथ, वक्ते बाबांच्या कायम मुखातली स्मृती ग्रंथातली वाक्ये. बाबा सांगायची, जो भगवंत परमात्म्याच्या नामाची निंदा करतो त्याचं तुम्ही ऐकू नका, त्याची वाणी तुमच्यावर प्रभावी ठरू शकत नाही. नामनिंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते. मग नेमकं आम्ही ऐकावं कोणाचं? तयाची आचरावी पावले, पाहुनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेलाही. तुम्ही संतांचंच ऐका, ज्यांचं वाक्य एक वाक्य रचना सुद्धा वेदाच्या बाजूला नाही, श्रुती मातेच्या बाजूला नाही, पुराणाच्या बाजूला नाही. तुम्ही त्यांचं जर ऐकलं तरच तुमचं भलं होईल. आणि ते तुम्हाला सांगताय, आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्ही आमचं ऐका, आम्ही तुम्हाला सांगतोय. आता हा वर्तमान काळातलं वचन आहे. वर्तमान काळामध्ये चालू असलेल्या क्रियेकरता महाराज आपल्याला उपदेश करताय. तुम्ही आता माझा ऐका, गेलेलं सोडून द्या, माझा ऐका, माझा ऐका. तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य खूप मौल्यवान आहे. तुम्ही जसं आहे तसं राहिलं तरी परमात्मा तुमच्यावर कृपा करेल. मिळालेल्या आयुष्याचा सांभाळ करा. याचा सांभाळ करून मनुष्य आपलं वैभव टिकू शकतो. व्यवहारामध्ये पहा तुम्ही, जो माणूस खरं बोलतो, जो व्यक्ती कोणाची निंदा करत नाही, जो व्यक्ती कोणाच्या व्यवहारात पडत नाही, आणि जो व्यक्ती कोणाशी प्रेमही नाही कोणाशी द्वेषही नाही, या चार गोष्टीतलं निकोप जीवन जगतो, त्याच्या जगातला मान कधीच कमी होत नाही. महाराज, या चार गोष्टीत नाटक कोणी करू द्या, त्याचं पितळू उघड परत. नात्यात नाटक चालत नाही. खूप आव आणून एखादी सून सासू करता रडत असली लगेच उडख होय तरी, हे काय नाटक टिकतं थोडी. त्या काही काही वेळेला कारण नसताना रडणाऱ्या महिलांचा मलाही राग येतो. खरं सांगतो तुम्हाला. अरे जैशा आहे तैशा राहे तरी का देव दुर्ये. कशाला आव आणता विनाकारण? चालतं का तिथं आव आणून? नाही नाही सोडा, मला जाऊच द्या त्यांच्यासोबत, मला जाऊच द्या त्यांच्यासोबत. आता काय चिते तोडी घेतं का? आता सतीची प्रथा चालू आहे का? नाही नाही मला जाऊच द्या, सोडा मला तर असं वाटतं एकदा सोडाच त्या बाई. कशाचं काय हो? जीवन संपलं ना, संपलं. याच्या अगोदर जे काय ते मुलं बिलं ते तुमचे माझे असू द्या, तुमची माझी असू द्या, मालक असू द्या, बायको असू द्या, आई वडील असू द्या, गणगोत असू द्या, यांचं ऐकून थोडीच उद्धार होतो असतो. हे आहे तोपर्यंत. पण त्यांच्यात राहून जी करायची उपासना आहे, तुकोबारा म्हटले ती आमची ऐका, त्यांची ऐकू नका. आमचं ऐका, सगळंच त्यांचं ऐकायला म्हटल्यावर तुमचं जीवन पूर्ण दिला कसं जाईल? हे नाटकातली माणसं आहे नाही ते. आमच्या शेजारी एका माणसाला 2 पोरं, दोन्ही शिक्षक, त्याच्या बायकाही शिक्षिका, आणि तो मेला. ते पोरं म्हणत आमचे वडील मेले, आता रडा तुम्ही. बाया म्हणत आम्हाला रडता येत काय? म्हणे मग रडीन कोण? ते म्हणत रोजान बाया सांग. तो म्हणे रडायले हो. तू म्हणे कमाल झाली तुमची, आता तशा कुठे बाया भेटतात का? पहा म्हणे भेटते. कमाल झाली. तो बाया सांगायला गेला मुकरदमाकडं, बाया पाहिजे म्हणे बा. तो म्हणे किती पाहिजे? 10 एक द्या म्हणे, चांगल्या पंचमधल्या, पांढरी 4 10 एक द्या म्हणे शळजेतल्या. तो म्हणे काय नेमकं सांगताय तुम्ही? माझ्या काही लक्षात येत नाही. तुम्हाला खुरपणीला पाहिजे, निंदायला पाहिजे, बाया कशाला पाहिजे? नाही हो म्हणे रडायला पाहिजे. माझी हयाती चालली म्हणे राजीव, पण या कामाला मी ना अजून बाया दिल्या नाही. तुम्हाला मी एका मावशीचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्या घरी जा. त्या बाईचा आवाज इवाज, अरे म्हणे आवाज जाऊ द्या, ते बाई गल्लीतून गेली तर असं वाटते पोकलँड चाललं की काय. एवढी खतरनाक वजन आहे त्या बाईचा. आवाजाचं काय घेऊन बसले तुम्ही? चांगल्या बाया देतील तुम्हाला आवाज. बाया पाहिजे किती? 10. कशाला रडायला पाहिजे? काय देशील म्हणे? तुरी दिन म्हणे तुम्हाला 20-20 किलो तुरी. तूर पिकतं का तुमच्याकडे? तूर आमच्याकडे भरपूर तूर आहे. बरं चालेल, आले द्या. आता जो मेला त्याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र याचे काही माहीत पाहिजे की नाही? जर बोंबल नाही
जर माहीतच नाही तर काय रडलं तिने यानं चालू केलं ना तिथं यानं तुरी कबूल केल्या बाई ग आता काय तुरी देतो की मुकच देतो आता काय महाराज म्हटले काय खरं नाही हो हे नाटक आहे हा अभिनय आहे आणि अभिनय चालूच राहत असतो या अभिनयामध्ये अनेक माणसं बोलली आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसाची झाला पण ज्ञानोबारांचा का भंग इतका गोळ ज्ञानदेव ज्ञानोबाराय म्हटले आम्हाला सगळं कळालं कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळ व्रत जाईल लया मानून आम्ही ठरवलं एसा ते आलिया कवनाचे गणगोत मृगजळ व्रत जाईल अहो महाराज आताच तर तुम्ही बापाची भूमिका मांडली ना सुरुवातीला आता काय व्यवहार दशेमध्ये बापा इतका महत्वाचा कोणीच नाही पण परमार्थिक साधनेमध्ये संतच माप आहे संतच आई आहे सद्गती करता तुम्हाला बापाच्या चरणावर मस्तक ठेवून उद्धार होणार नाही त्याकरता तुम्हाला तुमचं कर्म परमात्म्याच्या दिशेनं जाणारं घडवायचे असेल तर संत वचनच कानावर ऐकावे लागते व्यवहारातलं सोडून द्या तुकोबारे म्हटले या आयुष्याचं भलं करायचं असेल तर तुम्हाला पर्यायच नाही आमचं ऐकल्याशिवाय तुम्ही आमचं ऐका आम्हाला खूप कळतं असं म्हणू नका रे प्याड्या तेरे जैसे लाखो आए लाखो इस माटी ने खाए रहा ना नामो वंदे मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान बंदे झूठी तेरी शान रे मत कर तू अभिमान मत कर तू अभिमान बंदे तेरी शान रे मत कर तू अभिमान जन्मोनिया मेले कोण उदंडची झाले जन्मोनिया मेले परी त्यांचे नाव निघे कुणी चराचरी नाव घेत नाही काही काहीच माणसं का काय केलं म्हणतात त्यांना इथं येऊ तुला जर तुझ्या प्रापंचिक स्थितीमधलं पारमार्थिक साधनेला जोडून शिल्लक ठेवायचं असेल तर तू आमचा ऐक या मिळालेल्या आयुष्याचं सोनं कर याचा नाश करू नको ही संधी वेळोवेळी येत नाही संधी एकदाच चालून येते माणसाला आणि एकदा चालून आली ती जर स्वीकारता आली नाही त्याची माती होते 100 रुपये ज्या माणसाला कधी मोजायला भेटत नाही
त्याला जर 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली तर तो किती दिवस जिवंत राहिलो? खोपडी ना तुम्ही बोर झाले का खोपडीकर? मी घरी जाऊ का? खरं सांगा किती दिवस जिवंत राहील तो? 100 रुपये ना पाहिले नाही त्याला अरे हर्षवादाने माणूस मरू शकतो. एका पोरानं लॉटरीचं तिकीट काढलं 1 करोड रुपयाचं, लागली बो लॉटरी. त्याच्या हातात ते लॉटरीचं तिकीट आणि त्यानं नंबर पाहिला, तिकीट हलत होतं. अरे बापरे म्हणे किती शून्य आहे हो हे एकावर. तिकीट लागला आपल्याला तर, पण तो म्हणेल का हे बातमी जर आपल्या बापाला माहीत पडली तर आपला बाप मरीन. आणि त्यानं आयुष्यभर कष्ट केले आपल्याकरता. तो म्हणे आपला बाप वाचला पाहिजे आणि 1 कोटी भेटले पाहिजे. त्या वडिलांच्या बरोबरीचे जे डॉक्टर गावात होते त्यांना जाऊन भेटला. राम राम काका, राम 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 राम, या बसा. का हो काका बरे का तुमची तब्येत? हो चांगली, आता चालली सेवा म्हातारपणात. काका एक काम होतं जरा सांगा ना, तुमची फी किती आहे हो? 500 रुपये. 1000 रुपये देतो तुम्हाला. बरं मग फक्त माझ्या वडिलांना तुम्ही हळूहळू 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 1 कोटी रुपयापर्यंत आणा. जरा हिंमत वाढवा आमच्या म्हातारीची. 1 कोटीपर्यंत आणायचं ना, मग काय अडचणीचं आणतो ना. नक्की नक्की 1000 रुपये काढून दिले अगोदरच घ्या, पण 1 कोटी 1 कोटीपर्यंत आणतो. डॉक्टर आले, रामभाऊ जवळ बसले. राम 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 राम. मुरब्बी वागणं, वयोवृद्ध माणसांचं वागणं एकदम विशेष असतं. आणि त्या डॉक्टर पेशा प्रत्येक डॉक्टरांचं एक वैशिष्ट्य असतं. आमच्या पिंपळगाव काळेला एक डॉक्टर आहे बुलढाणा जिल्ह्यात, माझ्या शेजारी 10 किलोमीटरवर. कोणी आलं की शर्ट काढायला होतं. वयोवृद्ध आहे, 70च्या पुढे, एकदम असे म्हणजे त्यांच्याजवळ जो येईल तो वयानच लहान. मी तर म्हणतो 70चे बरंच पुढे, 80च्या घरात असते, एकदम थकले. हात खूप हालतात त्यांचे. इंजेक्शन द्यायला त्यांच्या हाताखाली 2 डॉक्टर आहे. पण काही नाही, कोणी आलं की शर्ट काढ. जेंट स्पेशलिस्ट आहे. एक दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त आला. नमस्कार काका, शर्ट काढ पड. तो म्हटलं मला तुमच्याशी काही बोलायचं. नंतर बोल, शर्ट काढ. तो म्हटलं मला काही महत्वाचं बोलायचं, नंतर बोला. पेशंट थांबले बाहेर. हा कळत नाही? हा काढा शर्ट. एकदम म्हातारे. शर्ट काढलं पडला. हा काय होतं? तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो महापुरीच्या लग्नाची, 27ला लग्न आहे आता. अहो मग आधी सांगायचं ना. तो म्हणे कधी सांगू? तो सांगू बी देऊन मी सांगू कधी? सवय असतात. रामभाऊ जवळ डॉक्टर बसले. रामराम शामशाम झाला, बोलणं चालू झालं. एकदाच संधी येते ऐका, पुन्हा पुन्हा येत नाही. रामभाऊ काय बरं आहे का? बरं आहे बरं आहे. आपलं वय जवळजवळ सारखंच आहे डॉक्टर साहेब. कल्पना करा रामभाऊ, तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो. आपल्या गप्पा सुरू होत्या. गप्पा चालू असताना आपण रस्त्यानं जात असताना अचानक तुमच्या पुढं 5000 रुपयाची गड्डी पडलेली तुम्हाला दिसली. तुम्ही काय करा? सापडलेले? हो, मी सज्जन माणूस आहे डॉक्टर साहेब. मी त्या 5000 मधले 2500 रुपये काढीन आणि तुम्हाला देऊन टाकेन. तुम्ही मित्र आहे माझे, असं नाही. बरोबर, वा बरं वाटलं डॉक्टर. तुमचं नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ की रस्त्यानं जाता जाता समजा तुम्हाला 5000ची गड्डी न सापडता 50,000ची गड्डी सापडली. मग तुमचं मन तर बदलेल ना. वचना फिरते अधमजन, मी अधमाच्या जातीतला माणूस नाही. मी त्यातले 25,000 रुपये काढून तुम्हाला देईल. आपण लहानपणीचे मित्र. पण समजा 5 लाख रुपये तुम्हाला रस्त्यात पडलेले सापडले. अरे सापडलेलेच ना हो डॉक्टर साहेब, मी 2.5 लाख रुपये तुम्हाला देईल त्यातले. रामभाऊ नीट उत्तर द्या. रस्त्यानं जाता जाता तुमचं नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ की समजा तुम्हाला 50 लाख रुपये सापडले. तुम्ही काय कराल? म्हटले 25 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकेल. ते काय घामाचे का हो? सापडलेलेच ना. पण तुमचं नशीब इतकं जोरदार होतं रामभाऊ की रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 1 कोटी रुपये सापडले. 1 CR. आताच्या भाषेत 1 खोका. तुम्ही काय करा? 1 कोटी. हो, त्या 1 कोटी रुपयामधले मी 50 लाख रुपये काढेल आणि तुम्हाला देऊन टाकेल. 50 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकेल डॉक्टर साहेब असं म्हणता बरोबर पाहता काय मेला ना डॉक्टर. वाचवायला आलेलं मेलं.
अनन्याश्चिंतयन्तो मामे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम्. योग 50 लाख रुपयाचा होता पण क्षेम नव्हता ना. तो क्षेम घडून घ्यायला आयुष्यामध्ये पर्वकाळ येऊ द्यावा लागतो. तसं आयुष्याचं सोनं करून घेण्याचा पर्वकाळ मानवी नरते. आणि पर्वकाळ हाताला आला घोगऱ्या खाणं चालू आहे. अरे काय करतो वेड्या, बघ या शिवाजी बाबांच्या फोटोकडे. पण आयुष्यामध्ये या वयात थांबायचं असेल तर भगवंताच्या चरणाजवळच थांबला पाहिजे. या भूमिकेत ज्यांनी आयुष्यभर उपासना केली, कुटुंब व्यवस्था सांभाळली, राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळा दराडे परिवाराचं निर्माण केला, वेगळं वजन निर्माण केलं, कौशल्य निर्माण केलं, अस्तित्व निर्माण केलं. हा प्रेमळ परिवार आहे. पर्याय हा उत्तराला उत्तर देणारा परिवार आहे. हा कष्टकऱ्यांचा परिवार आहे. हा स्वाभिमानी लोकांचा परिवार आहे. हे सांगण्याकरताचा कुटुंब प्रमुख होण्याकरता ज्यांनी आयुष्य वेचलं आणि आज त्या आयुष्याचं सोनं झालं. माझं तुला सांगणं आहे, जेव्हा जेव्हा आयुष्याची वेळ येईल तेव्हा घरातले वजा कर आणि आमचा ऐक. निदान उरलेल्याचा तरी नाश करू नको रे बाबा. अभंगाचं पहिलं चरण. आता तरी पुढे हाची तरी पुढे हाची उपदेश आमचा ऐका. तुकोबारे म्हटले, नका करू नाश आयुष्याचा. तुमच्या आयुष्याचा नाश करू नका. या आयुष्याचं सोनं करायचं असेल तर तुम्ही संतांच्या उपदेशाला सामोरं गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. मनुष्याने संत जीवनाचा एक आगळा वेगळा प्रभाव आयुष्यावर पडून घ्यावा. ऐकू नाही कोणाचं. मानवी जीवनामध्ये संत जीवना इतकं मौल्यवान महत्वाचं दुसरं काही नाही आहे. कीर्तनात बसलेल्या महिलांना पुरुषांना माझी हात जोडून विनंती आहे, या हिंदू धर्माची वाटचाल खूप सोज्वळ व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ज्ञानेश्वरी गाथा हातामध्ये घ्या.
खूप गरजेचं आहे. तुम्हाला दारू पिलेले फक्त मुलं दिसत आहे, मुली दिसत नाही. स्मोकिंग केलेले मुलं दिसतात. जरा जा पुणे मुंबईत, एक पब असा राहिलेला नाही ज्या पबमध्ये पोरं नाहीये. एक मुस्लिम समाजाची पोरगी कधी व्यसन करताना तिथं पबमध्ये दिसत नाही. तुमच्या माझ्या पोरींची संख्या मुक्त कंठाने तुमच्या पोरीचं काय चाललंय, मुलाचं काय चाललंय विचारा, बोला त्यांच्याशी. घरातला संवाद संपू देऊ नका. आश्चर्य वाटतं मला, ज्या आईला पोरग सांभाळण्याकरता मोबाईल हातात द्यावा लागतो तिला काय माय म्हणावं का? अरे पोरगही सांभाळायचं कौशल्य नाही तुला, मोबाईल देते त्याच्या हातात वेडे. तुम्हाला मला इथं आपल्या आई वडिलांनी मोठंच केलं ना, तेव्हा काही सोशल मीडियाचं साधन होतं, काही हातात दिलं खेळायला. अरे खेळणाऱ्या द्यायला एखादी बोटी जर हातात दिली तर त्यात सुद्धा मध घालून द्यायची म्हातारी. निदान तोंडात घातल्यावर मध ते सहज याच्या मुखात जाईल. काय दूरदृष्टी असेल महिलांना, पुरुषांना. आज कुठं गेलं? तुम्ही घरातला संवाद संपवत चाललात, म्हणून कुटुंबाची व्यवस्था बिघडते. घरातला संवाद संपू देऊ नका. संवादानं घर मोठं होत असतं. दोन पैसे तुमच्या दिरापेक्षा तुमच्याजवळ जास्त असतील म्हणजे फार विद्वान झालात, पंडित झाला तुम्ही, असं काही धरू नका. तुमच्या दिराची तितकीच गरज तुमच्या नवऱ्याला आहे, तुमच्या मुलाला आहे, तुमच्या मुलीला आहे. एक वेगळं वजन, वेगळा धाक, वेगळं अस्तित्व कुटुंबामध्ये असतं आणि त्याची जाणीव महिलेला झाली पाहिजे. थोड्या थोड्या गोष्टीवरून भांडणं चालले. कधी पाहिलं तुम्ही? करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे लोकांची, अब्जोधीश आहे. मारवाडी समाजातली माणसं, घरात नाही वाद त्यांच्या. घरातलं भांडण कधी रस्त्यावर धुणत होत नाही. ते अख्ख्या गावात सांगतो तुम्ही, आमच्या जेठाचं असं चाललंय, त्यांनी असं केलं आणि ती अशी वागते. अरे काय सांगत राहता? इथं चुली आहे, तिथं होणारच आहे. ते बघा, रामराज्य थोडीच जन्माला आले, कलियुग आहे हा. इथं बापाचा फोटो 13 दिवस लावत नाही पोरं. ती दुसऱ्याच्या घरची बाई, तुम्ही दुसऱ्याच्या घरचा. इतकी काय अपेक्षा करता सगळेच आपल्याशी चांगलं वागतील? म्हणून काय आयुष्यभर बिघडवत राहायचं लोकांशी, घरातल्यांशी, सगळ्यांशी. सध्या घरातली वाटचाल अवघड झालेली. हा केवळ आणि केवळ संत विचाराचा अभाव असल्याचा परिणाम आहे. ज्या घरातली महिला ज्ञानेश्वरी वाचते तिची नीतिमत्ता बदलू शकत नाही, तिचं वागणं बदलू शकत नाही. तिच्या बोलण्यातला भाव मृदू असतो, तिला जाणीव असते. तो खूप पारायणं चालू आहे आणि आउटपुट काहीच नाही. खूप कीर्तन ऐकणं चालू आहे, खूप चांगलं झालं कीर्तन. काय चांगलं झालं? तू काय नेलं त्यातलं घरी? 9 दिवस नवरात्रीचे उपवास करते, रागानं सासू पुढं ताट लोटते. म्हणजे तुझ्या पुण्याची गणना कराव कोणी नेमकी आता? ही नाटक, अभिनयात नाही होत उपासना. पुढं निंदायला गेली एखादी बाई तर मागून तिला एक खळा मारते. तू धड घेतलं का? तू ना थांबणं जरा. या खळा मारणारीच्या तर वाट पाहून राहिला देव. तू ये फक्त, तू गच्चीच दाबतो मी इथं. खरंय ना? मग तुम्ही बाहेर रोजान सांगा कापूस याच्याली. आता माझं 15-16 एकर कपाशी होती, मला चांगला अनुभव आहे. कापूस वेचायला बाहेर सांगा, रोजानं सांगा, 4दा पाणी पिते ती पाणी पिताना 10 मिनटं बसते. मालक तो बिचारा शेतकरी का जीव काढतो असं वाटते बा. तो म्हणतो उरकानं बाय हो चाला जरा, टाईम होत आला, उरकान जरा. त्याच बाय तुम्ही किलोन सांगा. अरे क्विंटल कापूस असतं आमच्याकडे बाय. 1 क्विंटल म्हणजे 10 रुपये किलो कापसाला भाव आहे, 1000 रुपये रोज. असं आहे. त्या किलोवाल्या बाईला आपल्याला म्हणा लागते, बाई पाणी पिणं मरशील ना माझ्या वावरात. तू जीव घेऊ गेला तर हे लोक केस करतील ना माझ्यावर. म्हणजे तिथं नेऊन द्या आपण त्या बाईला पाणी मधल्या तासात. मी नेऊन दिलं. मी खरं सांगू, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे महाराज. मी अजून मी घरी गेलो की आमच्या दादासोबत जातो शेतीत. काय झालं अडचण? आपली जमीन आपण नाही करणार. येणाऱ्या काळात तुम्ही फार वाईट परिस्थिती होणार आहे शेतीची. एकदम सूत्र गणित बिघडत चाललं. तुम्हाला वाटतं का हे फुकटातले महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे, हे फुकट रेशन या देशाचा खूप चांगलपणाचा?
मी या मताचा माणूस आहे, 1 रुपया सुद्धा फुकट देऊ नका, फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या, आमच्या हाताला काम द्या. अरे ज्या घरातल्या पोराला 40,000 रुपये महिना, तुम्हाला 40,000 रुपये महिना पाहिजे तुमच्या पोराला की 1500 रुपये पाहिजे दर महिन्याला? भानावर या जरा. सब चोतों की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. एकच दुकान इथं स्वच्छ आहे, ते संतांचं जे स्वतःच्या पायावर उभं करतं आपल्याला. आपला विवेक कोणाच्या पायावर गहाण ठेवू देत नाही. इथं कोणी सत्तेत येऊ द्या, कोणीही म्हणतो मी सगळ्याच पक्षाचे, आम्हाला काय घेतले नाही इथं कोण्या पक्षाचं. इथं दोन्ही पक्ष पायी उतरत. जो तो आपलं चातुर्य प्रस्थापित करतो, पुढे चालतो, तुमची माझी फसवणूक करून आपली पोळी भाजून घेतो. तुम्ही मी कधी हुशार हो? एक तुम्ही स्वतंत्र तुमच्या कुटुंब व्यवस्थेचा कणा उभा करा, कुठलाही आधार न ठेवता. 2 पैसे घरात कमी असतील चालेल, पण तो कणा संत विचाराचा असावा, आध्यात्मिक रंगसंगतीचा असावा. एलिमेंटरी एटीडी फाउंडेशनची रंगती कागदावर परिणाम करते, संतांनी झिजवलेल्या अध्यात्माची रंगसंगती उभ्या आयुष्यावर परिणाम करते. जग काय, माणसं गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब निघून जातात. गरज निर्माण झाली की माणसं फार जवळ 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 जवळ, सोय झाली बाजूला निघून जातात. पान तुम्ही वरतीपासून खालपर्यंत काय चालू आहे सगळं असंच आहे. कोणावर अवलंबून राहिलं ना की मनुष्याला त्रास होतो. अवलंबूनच राहायचं नाही, संपलं. काय संपत? आपलं प्रारब्ध इतकं मजबूत घडवलेलं असतं भगवंताने, आपण त्याची कधीच परीक्षा घेत नाही, कधीच नाही. आता आपलं प्रारब्ध परमात्म्याने ज्या दिवशी पोटाचा प्राणी जन्माला घातला ना, त्या दिवशी अन्नाची व्यवस्था केली, मग पोट दिलं. तसं पोट परमात्मा देईल कसं हो? तो काय निष्ठुर आहे का जगासारखा? आपल्या अपेक्षा वाढल्या त्याला त्याचा काय दोष आहे? आपल्या अपेक्षा वाढल्या की आपल्याला भूक जास्त लागते, त्या भुकेकरता मनुष्य अन्न शोधत राहतो. नाही तर आपल्याला लागतं तेवढं अन्न परमात्म्याने निर्माणच करून ठेवलेले. काही शंका कुशंका मनात आणू नका. हे 100% खरं आहे. हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकण्याची मानसिकता ठेवा, घरी जाऊन नेण्याची मानसिकता ठेवा. गाथा ज्ञानेश्वरावर प्रेम करणारं घर प्रापंचिक जीवनामध्येही मजबूत होतं आणि आध्यात्मिक रंगसंगतीमध्ये सुद्धा मजबूत होतं. फक्त संतांचं ऐकण्याची वृत्ती अंगी बाळगा. नका करू नाश आयुष्याचा. तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य इतकं काय महत्वाचं आहे? तुकोबारे म्हटले, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, हेच ते आयुष्य आहे की ज्या आयुष्यामध्ये उपभोगायला हे शरीर मिळालं. शरीर उत्तम चांगले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय केले, शरीर साध्य होय. शरीर साध्य परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म, साधिले परब्रह्म, शरीर साधिले परब्रह्म. उत्तम चांगले शरीर, उत्तम चांगले शरीर, उत्तम चांगले शरीर, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, उत्तम चांगले शरीर उत्तम आहे, चांगलं आहे, गोड आहे. सांभाळा त्याला, त्याचा नाश करू नका. त्याचा नाश करू नये याकरता तुकोबारासारखा महात्मा तुमच्या माझ्यासारख्या अपात्र लोकांच्या पाया पडायला सुद्धा सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत,
टाळी वाजवा भजन करा माय बाप गोपाळ कुमारी आहा गोपाळ कुमारी जय गोपाळ कुमारी बाबा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा. काय करा नेमकं चित्त शुद्ध करून इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. आपलं मन आपलं भाव आपलं चित्त शुद्ध करून भगवंताचं भजन करा ध्यान करा. कशा करता करा तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावी. अहो तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये उपलब्धी असेल तेच करावं. हे काय शिकवण्याची गरज आहे का? ही काय शिकवण्याची गोष्ट आहे का? तुम्ही सुज्ञ आहात तेवढं तुम्ही शिकून घ्या. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाली चित्त शुद्ध करा. शिवाजी बाबांचे चारही सुपुत्र आदरणीय श्री भाऊसाहेब, आदरणीय खंडूदादा, आदरणीय दत्तूभाऊ, आदरणीय उमेशराव या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जसं आतापर्यंत संपूर्ण त्यांच्या नातेवाईकांनी त्या परिवाराचा सांभाळ केला असंच प्रेम अशीच माया या मुलांच्या पाठीशी कायम आपला असू देत ही प्रार्थना ही विनंती तुम्हा सगळ्या उपस्थितांच्या चरणी करतो. आजची ही कीर्तनाला उपस्थित असलेली शिवाजी बाबांच्या पुण्यस्मरणाची जी गर्दी आहे यामध्ये अनेक माणसं समाजकारणामध्ये वावरणारी, राजकारणामध्ये वावरणारी, धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर आहे. तुम्ही सगळ्यांनी या परिवाराला जे सांभाळलं अशीच माया अशीच कृपादृष्टी असाच आशीर्वाद या मुलांवर या मुलांच्या मुलांवर नातवंडांवर बाबांच्या असू देत. आणि कायम तुमच्याशी एक आगळं वेगळं नातं या परिवाराचं दराडी परिवाराचं असू देत ही प्रार्थना या निमित्ताने व्यक्त करतो. आणि अधिक वेळ आपल्याला ताटकळत न ठेवता झालेली सेवा चितकला ब्रह्मचितकला आदिशक्ती जगन्माता मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. श्रद्धेय कैलासजी महाराज पवार, श्रद्धेय संजयजी महाराज हजारे, श्रद्धेय चिंतामणजी महाराज सानप ज्यांनी या कार्यक्रमाचं गोड नियोजन केलं, श्री आदरणीय किरणजी महाराज गोसावी, आदरणीय ऋषिकेश महाराज या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. श्रीराम साऊंड सिस्टीम आमच्या निखिल दादांची सिस्टीम त्यांनी गोड सिस्टीम लावली त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. सगळे चिमुकल्या या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक प्रणाम करून संकल्पित वेळेती सेवा पूर्णतेला नेऊन एकदम मोठ्या प्रेमानं ज्ञानोबारायचं भजन करू आणि सेवा पूर्णतेला नेऊ. म्हणा सगळ्यांनी निवृत्ती ज्ञान देव सोपान
ऐका डौर 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 डुगडुग ऐका हे डौर 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 फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका हे तुम्ही डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका पिंगळा महाराणी बोल बोलित रेखा पिंगळा महाराणी पिंगळा महाराणी बोल बोलित रेखा पिंगळा दोघी वादकांना धन्यवाद. ते वजनच असं आहे, ती नशा आहे. ऐकायचं आतून नाचायचं. नाचण्याची गरज आहे, खूप नाचा. लोकांतात नाचता आलं नाही, दरवाजा बंद करून नाचा. तीच आपली हरबल लाईफ आहे खरी. शरीराला व्यायाम खूप गरजेचा आहे. हसा गा नाचा, ताण घेऊ नका, लोळ घेऊ नका. इथं किती नीट वागा. 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे. काय ताण घेता आणि कोणाकोणाचा घेता? अरे जीव ओवाळून कामं करा लोकांचे, तरी 40% समाज तुमच्या विरोधातच काम करतो. काय लोड घेऊ नका. 100पैकी 100 गुण कोणीच कोणाला देत नाही. आपल्या मस्तीत राहायचं. कर्जबाजारी आहे, विजय माल्याचा चेहरा समोर ठेवायचा, नीरव मोदीचा चेहरा समोर ठेवायचा. माणसाचं विजन मोठा असलं पाहिजे. या लोकांनी एवढे थोडीच कर्जबाजारी. आपण छोटी माणसं आहे. आपला आनंद छोटा आहे, आपला आवाका छोटा आहे. फक्त परमात्म्याची सेवा मोठी केली तर निश्चितच पड योग्य पदरात पडे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली